आणि आता महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। चेंबूरमधल्या राजकीय पक्षाच्या ऑफिसमधला दारू पार्टीचा व्हिडिओ व्हायरल। पक्षाचे कार्यकर्ते दारू पार्टी करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे। टीव्ही 9 मराठी संबंधित ऑडिओची व्हिडिओची पुष्टी करत नाही। सुपरमॅक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांचं उपमुख्यमंत्री शिंदेंच्या घराबाहेर आंदोलन। वेतनवाढीसह इतर मागण्यांसाठी कामगारांचा मोर्चा। मनसे आयोजित अभिजात पुस्तक प्रदर्शनाला संजय राऊतांची भेट। 2 पक्ष एकत्र येणार का या प्रश्नावर मी पुस्तक लिहितोय। राऊतांचं मिश्किल वक्तव्य तर ईव्हीएम बाबत आमची एकच भूमिका असल्याचं विधान। एकनाथ शिंदेंनी परिवहन विभागाच्या बदल्या ऑनलाईन घेतल्यानंतर मोठी बदनामी झाली। मात्र शिंदेंनी त्याला आळा घातला। परिवहन विभाग कार्यालयाच्या भूमिपूजनावेळी मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। स्थापनेच्या 85 वर्षांनंतर राज्य परिवहन विभागाला स्वतःची जागा, स्वतःची इमारत मिळाली आहे। भाजप आमदार संतोष दानवेंकडून पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली। मस्ती येऊ नको, तुम्ही पैसे खाता क्लिपमध्ये हा उल्लेख आहे। टीव्ही 9 मराठी मात्र व्हायरल ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। पुणे अत्याचार प्रकरणामधील आरोपी दत्तात्रय गाडेची डीएनए चाचणी होणार आहे। ससून रुग्णालयात गाडेची लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आलेली आहे। राहुल सोलापूरकरची पुणे पालिकेमधील सांस्कृतिक धोरणाच्या तज्ज्ञ सल्लागारपदी नियुक्ती वादात। तर सोलापूरकरची डिसेंबर 2023ला नेमणूक। सध्या कोणतीही समिती अस्तित्वात नाही, पालिकेचं स्पष्टीकरण। चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचा न्यूझीलंड संघाला 250 धावांचं आव्हान। सामन्यात भारताच्या 9 बाद 249 धावा। भारताकडून श्रेयस अय्यरची सर्वाधिक 79 धावांची खेळी। तर आव्हानाचा पाठलाग करताना केन विल्यम्सनं अर्धशतकी खेळी केली आहे। विदर्भ तिसऱ्यांदा रणजी ट्रॉफीचा चॅम्पियन। केरळ विरुद्ध पहिल्या डावामधील आघाडीमुळे सामना ड्रॉ राहिल्यानंतरही विदर्भ विजेता ठरला। कर्णधार करुण नायरची दमदार कामगिरी।